श्रीराम. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचं कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचं मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखं दुसरं साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेनं म्हणजे जिभेनं बोलता येतं आणि खाता येतं. नेहमी सत्य आणि गोड बोलावं आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचं विष जिथे येतं तिथे नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असं नाही, पण कुंपण फार वाढल्यानं शेत दिसेनासं होतं. तसं हिरण्यकश्यपूचं झालं. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावं लागलं. अभिमान जरुरीपुरता ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचं दर्शन व्हावं असं प्रल्हाद नाही म्हणाला. नाम नाही सोडणार असं म्हणाला. लहानपणची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा कसा फुटणार. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत. त्यापासून आपलंच मन गढूळ होतं. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेने म्हणावं. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्यावाचून राहणार नाही. श्रीराम.